स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. एकाग्र चित्ते करिता श्रवण, तेने होय दिव्य ज्ञान. त्या ज्ञाने परमार्थ साधन, पंत सुलभ होतसे. बोलणे असो हे आता, वरून पुढे स्वामी चरित्रा. अत्यादरे श्रवण करिता, सर्वार्थ पाविजे निश्चय. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री, नामे रसिय सरस्वती. जयांची सर्वत्र ख्यात्री, अजरामर राहिली. कृष्णा तटाकी क्षेत्रे पवित्र, ती देखिली त्यांनी समस्त. नाना योगाभ्यासी बहुत, महासाधू देखिले. करावे हठयोग साधन, ऐसी इच्छा भूतदिन. नाना स्थाने फिरवण, शोध करीती गुरुचा. जपी तपी संन्यासी, असंख्य देखिले. ज्ञान तयांचे पाहिले, कित्येकांचे चरण धरिले. परी गेले व्यर्थची. एके समयी अक्कलकोटी, स्वामी दर्शनेच्छा धरुणी पोटी. आले रसिय सरस्वती, महिमा श्रींचा ऐकोणी. सन्मुख पाहुणी तयाला, आज्ञाचक्र भेदांतला. एक श्लोक सत्वर म्हटला, श्रवणी पडला तयांच्या. श्लोक ऐकता तेथेची समाधी लागली त्यांची. स्मृती न राहिले देहाची, ब्रह्मरंध्री प्राणवायू. आश्चर्य करीती सकळ जण, असो झाली काही वेळ. समाधी उतरवणी तत्काळ, रसिय सरस्वती धावले. स्वामी पदांबुजांवरी मस्तक ठेविले झडकरी. सद्गदित झाले अंतरी, हर्षपोटी न सामावे. उठोनिया करीती स्तुती, धन्य धन्य हे येती मूर्ती. केवळ परमेश्वर असती, रूप घेती मानवाचे. स्वामी कृपा आज झाली, तेने माझी इच्छा पुरली. चिंता सकल दूर झाली, कार्यभाग साधला. असून रसिय सरस्वती, आळंदी क्षेत्री परतोण येती. येथेची वास्तव्य करीती, सिद्धी प्रसन्न जयाला. बहुत धर्म कृत्ये केली, दूर दूर कीर्ती गेली. काही दिवशी एके वेळी अक्कलकोटी पातले. घेतले समर्थांचे दर्शन, उभे राहिले कर जोडून. झाले बहुत समाधान, गुरुमूर्ती पाहुणिया. पाहुणीन रसिय सरस्वतीसी, समर्थ बोलले त्या समयासी. लोकी धन्यता पावलासी, वार योषिता पाळोनी. ती एसी द्यावे सोडोनी, तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी. मग सहजची सूरभुवनी, अंती जासी सुखाने. कोणी समर्थांची वाणी, आश्चर्य वाटले सकला मनी. रसिय सरस्वती स्वामी असोनी, विपरीत केवी करीतील. पर्यंतरीची खूण, यती तत्काळ जाणून. पाहू लागले अधोवदन, शब्द एक न बोलवे. असो तेव्हापासून सिद्धी दिदली सोडूनी. येऊनी राहिले स्वस्थानी, धर्मकृत्ये बहु केली. यशवंतराव भोसेकर, नामे देव मामलेदार. त्यासी ज्ञान साचार, समर्थ कृपेने झाले. वासुदेव फडके ब्राह्मण थोर, ज्याची प्रसिद्धी सर्वत्र. इंग्रजी अमलांत अणिवार, होऊनी बंड केले जाणे. समर्थांची कृपा होता, इच्छित कार्य साधेल तत्वता. ऐसे वाटले त्याचे चित्ता, दर्शनाते पातला. स्वकार्य चिंतोणी अंतरी, खड्ग दिले श्रींच्या करी. म्हणे मजवरी कृपा जरी, तरी खड्ग हाती देतील. जाऊनी बैसला दूर, श्रींनी जाणिले अंतर. त्याचे पाहुणी कर्मघोर, राजद्रोह मानसी. लगबगे उठली स्वारी, सत्वर आली बाहेरी. तरवडाचे झाडावरी, तलवार दिली टाकोनी. कार्य आपण योजिले, ते शेवटान जाय भले. ऐसे समर्थे दर्शविले, म्हणून न दिले खड्गा करी. परी तो अभिमानी पुरुषा, खड्ग घेऊनी तैसेच. आला सत्वर स्वस्थानास, झेंडा उभारिला बंडाचा. त्यांत त्यासी यश न आले, सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी पारिपत्य भोगले, कष्ट गेले व्यर्थची. असो स्वामींचे भक्त, तात्या भोसले विख्यात. राहती अक्कलकोटांत, राजाश्रीत सरदार. मायापाश तोडूनी द्रढ श्री स्वामी समर्थ. अध्याय 12. श्री गणेशाय नमः. करावया जगदुद्धार, हरावया भूभार. वारंवार परमेश्वर, नाना अवतार धरितसे. भक्तजन तारणार्थ, अक्कलकोटी श्री दत्त यत्युरूपे प्रकट होता. तेची समर्थ श्री स्वामी. गताध्यायाचे अंती. बाळाप्पा आले अक्कलकोटी, पुण्यनगर पाहुणे दृष्टी. आनंद पोटी न चमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत. यात्रा आली बहुत, गर्दी जाहली श्रींजवळी. दर्शनेच्छा उत्कट चित्ती, खडी साखर घेऊनी हाती. गर्दी माझी प्रवेश करीती, स्वामी सन्निध पातले. अजानुबाहू सुहास्य वदन, श्री स्वामी मूर्ती पाहुण. बाळाप्पाने धावण, दृढ चरण धरियेले. येऊनिया भानावरती, श्री चरणांची सोडिली मिठी. ब्रह्मानंदन माये पोटी, स्तोत्र उंठी गातसे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी. उठोनिया काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षांसी आलिंगण दिले त्यांनी प्रेमे करुण.
बाळाप्पावरचे प्रेम अशा कृतीने दाविले. त्या सवे एक जहागीरदार, ते होते बिराडावर. स्वयंपाक करुणी तयार, म्हणती जाऊ दर्शना. म्हणती जाऊनी स्वामीसी, अर्पण करा नैवेद्यासी. अवश्य म्हणून तयांसी, बाळाप्पा तेव्हा चालले. या समयी श्री समर्थ असती नृप मंदिरांत. राजाज्ञे वाचुनी तेथे प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरुनी परतले, सत्वर बिराडावरी आले. तेथे नैवेद्यार्पण केले, मग सारिले भोजन. नित्य प्रातःकाळी उठोन, षटकर्माते आचरोन. घेऊनी स्वामी दर्शन, जपा लागी बैसावे. श्री शंकर उपास्य दैवत, त्याचे करावे पूजन नित्य. माध्यान्नी येता आदित्य, जपानुष्ठान आटपावे. करी झोळी घेऊनी, श्री स्वामी जवळी येऊनी. मस्तक ठेवूनी चरणी, जावे भिक्षे कारणे. मागोनिया मधुकरी, मग यावे बिराडावरी. जी मिळेल भाजी भाकरी, त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन, मग करावे अनुष्ठान. अशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. चोळाप्पा आदी करून, सेवेकरी भूतजन. त्यांत सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. एके दिवशी तयांसी, बाई आज्ञा करी ऐशी. आपणही श्री सेवेसी, करीत जावे आनंदे. भूतजन सेवेकरी, बाई मुख्य त्या माझारी. सर्व अधिकार तिच्या करी, व्यवस्थेचा होता पै. या कारणे आपसांत भांडणे होती सदोदित. स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होतसे. हे बाळाप्पानी पाहुण, नाना युक्ती योजून. मोडून टाकिले भांडण, एक चित्त सर्व केले. बाळाप्पाची प्रेमळ भक्ती, पाहुणी संतोष स्वामी प्रती. दृढ भाव धरुणी चित्ती, सेवा करीती आनंदे. ऐसे लोटता काही दिवस, बाळाप्पाची या शरीरास. व्याधी जडली रात्रंदिवस, चैन नसे क्षणभरी. भोग भोगिला काही दिन, कागदाची पुडी बेंबीतून. पडली ती पाहता उकलून, विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञे बाळापासी यावे मरण. विष दिले कानोल्यांतून, पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी, गुप्त असे उदरी. सद्गुरु सेवा त्यांचे करी, व्हावी लिखित विधीचे. प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करुणी. मग यावे परतोणी स्वामी सेवे कारणे. हे पाहुणी एके दिवशी, बाई विनवी समर्थांसी. आपण सांगुनी बाळाप्पासी, शंकर पूजनी वर्जावे. तैशी आज्ञा तया प्रती, एके दिनी समर्थ करीती. परी बाळाप्पाचे चित्ती, विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थे, दिली आज्ञा जाण. हे नसेल सत्य पूर्ण, विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित, न करावी हेची सत्य. या परी चिठ्ठ्या लिहित, प्रश्न पाहता बाळाप्पा. एक चिठ्ठी तयांतून उचलून पाहता वाचून. न करावेची पूजन, ती माझी लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती पिटली, स्वामी आज्ञा सत्य मानिली. ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी, काय बोलती बाळाप्पासी. दारा पुत्र सोडून देशी, आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमुचे होते नुकसान. ऐसे बोल ऐकून बाळाप्पा मणी खिन्न झाला. स्वामींनी मज आज्ञा द्यावी, मी जातो आपुल्या गावी. परी तुम्ही युक्ती योजावी, आज्ञा होईल ऐशीस. श्रीपाद भट्टे एके दिवशी, विचारिले समर्थांसी. कुलदेवतेच्या दर्शनासी, जावया इच्छी बाळाप्पा. ऐसे कुणिया समर्थ, हसमुखे काय बोलत. कुलदेवतेचे दर्शन नित्य, बाळाप्पा येथ करीतसे. श्रीपाद म्हणे बाळाप्पासी, समर्थ न देती आज्ञेसी. तरी टाकुनी चिठ्ठ्यासी, आज्ञा द्यावी आपण. तयाचे कपट न जाणुनी, अवश्य म्हणे त्याच दिनी. 2 चिठ्ठ्या लिहूनी उभयतांनी टाकिल्या. चिठ्ठी आपुल्या करी, भटजी उचली सत्वरी. येथे राहुनी चाकरी, करी ऐसे लिहिलेसे. स्वामीचरणी दृढ भक्ती, बाळाप्पाची जडली होती. कैसा दूर तया प्रती, करीतील यती दयाळ. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत. सदा प्रेमळ परिसोत, द्वादशोध्याय गोडहा. श्री राजाधिराज योगीराज, श्री स्वामी समर्थ महाराजार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ अध्याय 13. श्री गणेशाय नमः. शुल्क पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर, तैसे हे स्वामी चरित्र अध्यायी वाढले. 12 अंती श्रीपाद भट्ट बाळाप्पा प्रती. कपटयुक्तीने फसू पाहती, परी झाले व्यर्थची. स्वयंपाकादी करावयासी, लज्जा वाटतसे त्यासी. तया ते एके समयासी, काय बोलती समर्थ. निर्लज्जासी सन्निध गुरु, असे जाण निरंतरू.
ऐसे बोलता सद्गुरु बाळाप्पा म्हणी समजला. सेवेकऱ्या माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथे. तिने सेवेकऱ्यांचे नित्य त्रास द्यावा व्यर्थची. नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान. परी बाळाप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा. परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामीसी बाळाप्पा ते उठविले. ते पासूनी बाळाप्पासी त्रास देत हरदिशी गाराने सांगता समर्थांसी बाई ते शब्दे ताडिती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमतः ज्याचे घरी येत तो जोडाप्पा विख्यात स्वामी भक्त झाला. एक तप पर्यंत स्वामी सेवा तो करीत तयासी द्रव्याशा बहुत असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्ते समर्थांसी अर्पिले होते चंद्रहारासी. सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीची मनांत विचार येता त्वरित सुंदराबाईसी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली तो आहे जोडाप्पा जवळी. ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला. गंगुलाल जमादार चोळाप्पा जवळी ये सत्वर. म्हणे द्यावाची चंद्रहार राणी साहेब मागती. चोळाप्पा बोले तयासी हार नाही आम्हापासी. बाळाप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकुणी उत्तर गंगुलाल जमादार. बाळाप्पा जवळी येऊनी सत्वर हार मागू लागला. बाळाप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार. परी चोळाप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे. ऐसे ऐकुनी बोलणे जमादार पुसे चोळाप्पा. कारणे जबाब दिला चोळाप्पाने बाळाप्पा देती तरी घेईजे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतोण नृप मंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळाप्पाची ऐकुनी कृती राग आला. राणी प्रति सुंदराबाईने ही गोष्टी तया विरुद्ध सांगितल्या. कारभार चोळाप्पाचे करी जो होता आजवरी. तो काढून त्यास दूरी करावे राणी म्हणतसे. असो एके अवसरी काय झाली नवलपरी. बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत. एक वस्त्र तया वेळी पडले होते श्रींजवळी. तयाची करुणिया झोळी समर्थे करी घेतली. अल्लक शब्द उच्चारीला भिक्षा द्या आम्हाला. तयावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थे काय असे उणे तेथे. जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी एक कोणी 2 रुपये टाकीती आणून. न लागता एक क्षण 100 गणती झाली. झोळी चोळाप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन. चोळाप्पा तुझे फिटले ऋण स्वस्त आता असावे. पाहुणिया द्रव्यासी आनंद झाला तयासी. परीन आले मानसी श्रीचरण अंतरले. चोळाप्पासी दूर केले बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले बाळाप्पा सेवा करीता ती. कोणे केवसरी सुंदराबाई बाळाप्पावरी. रागवणी दुष्टोत्तरी ताडण करी बहुसाळ. ते ऐकोणी बाळाप्पासी दुःख झाले मानसी. सोडूनी स्वामी चरणांसी म्हणती जावे येथोनी. आज्ञा समर्थांची घेऊनी म्हणती जावे येथोनी. याकरिता दुसरे दिनी समर्थांजवळी पातले. तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ. बाळाप्पा दर्शनास येत त्यास आसन दाखवावे. बाळाप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी. तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून. तो त्याच रात्री स्वप्न बाळाप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर. तेथे जाऊनी सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत. हिशेब ठेवीत जपाचा. काढूनी दिले बाळाप्पासी. आनंद झाला बाईसी. गर्व भरे ती कोणासी मानिनाशी जाहली. सुंदराबाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करून यासा दाविती. परी राणीची प्रीती बाईवरी भाऊ होती. या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी. तयांसी हुकुम झाला सत्वरी बाईसी दूरी करावे. परी राणीस भिवोनी तैसे न केले तयांनी. समर्थे दर्शनासी एके दिनी कारभारी पातले. तयांसी बोलती समर्थ कैसा करिता कारभार. ऐसे ऐकून या उत्तर बर्वे मनी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी. कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर. फौजदारासी समर्थ काही एक न बोलत. कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीची या सेवे करिता सरकारांतून तत्वता पंचने मुनी व्यवस्था केली असे नृपराये. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळापासी. म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारांतुनी.
बाळप्पा बोलले तयांसी, द्रव्यशानही आम्हासी, आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण, एका भक्तास सांगून, करविले श्रींनी उद्यापन, हिशेब जपाचा घेतला. बाळप्पांनी चाकरी, एक तप सरासरी, केली उत्तम प्रकारे, समर्था ते प्रिय झाले. दृढ निश्चयानी भक्ती, तैसी सद्गुरु चरणी आसक्ती, तेने येत मोक्ष हाती, अन्य साधने व्यर्थची, उगीच करीती दांभिक भक्ती, त्यावरी स्वामी कृपान करीती, सद्भावे जय नमस्कारिती, त्यावरी होती कृपाळू. अक्कलकोट निवासिया, जय जयाजी स्वामी राया, रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत त्रयोदशोध्याय गोडा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशोध्याय. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 14. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाघना, जय जयाजी अगशमना, जय जयाजी परमपावना, दीनबंधो जगद्गुरु. प्रातःकाळी उठून आधी करावे नामस्मरण, अंतरी द्यावे स्वामी चरण. शुद्ध मन करुणी प्रता कर्मे आटपोणी, मग बैसावे आसनी, भक्ती धरोणी स्वामी चरणी. पूजन करावे विधियुक्त, एकाग्र करुणी मन घालावे शुद्धोदक स्नान. सुगंध चंदन लावून सुवासिक कुसुमे अर्पावी, धूपदीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे, नाना खाद्य नैवेद्या कारणे स्वामींच्या. षोडशोपचारे पूजन करावे सद्भावे करुण, धूपदीपार्ती अर्पण नमस्कार करावा. मग करावी प्रार्थना, जय जयाजी अगहरणा, परात परा कैवल्य सदना, ब्रह्मानंदायती वर्या. जय जयाजी पुराण पुरुषा, लोकपाला सर्वेशा, अनंत ब्रह्मांडाधीशा, वेदवंद्या जगद्गुरु. सुखधाम निवासिया, सर्वसाक्षी करुणालया, भक्तजन ताराया. अनंत रूपे नटलासी, तू अग्नी तू पवन, तू आकाश तू जीवन, तूची वसुंधरा पूर्ण, चंद्र सूर्य तूच पय, तू विष्णू आणि शंकर, तू विधाता, तू इंद्र, अष्टदिक्पालादी समग्र, तूच रूपे नटलासी. करता आणि करविता, तूच हवी आणि होता, दाता आणि देवविता, तूच समर्था निश्चय, जंगम आणि स्थिर, तूच व्यापिले समग्र, तूच लागी आदी मध्याग्र, कोठे नसे पाहता. असोनिया निर्गुण, रूपे नटलासी सगुण, ज्ञाता आणि ज्ञान, तूच एक विश्वेशा. वेदांचाही तर्क चांचरे, शास्त्रांतेही नावरे, विष्णू शंकर एकसरे, कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती करू केवी, आपुली स्तुती, सहस्रमुखई निश्चिती, शिनडा ख्याती वर्णिता. दृढ ठेविला चरणी माथा, रक्षावे मजसी समर्था. कृपा कटाक्षी दीनानाथा, दासाकडे पाहावे. आता येतुकी प्रार्थना, आणावी जी आपुल्या मना. कृपा समुद्री यामीना, आश्रय दे जे सदैव. पापता पाणी दैन्य, सर्व जाओ निरसोण. इहलोकी सौख्य देवोण, परलोक साधन करावे. दुस्तर हा भव सागर, याचे पावावया पैल तीर. त्वन्नाम तरणी साचार, प्राप्त हो मजला तो ते. आशा मनीषा तृष्णा, कल्पना आणि वासना, भ्रांती भूली नाना, न बाधोत तुझ्या कृपे. किती वर्णू आपुले गुण, ध्यावे मज सुख साधन. अज्ञान तिमिर निरसोण, ज्ञानार्क हृदयी प्रगटोपय. शांती मणी सदा वसो, वृथाभिमान नसो, सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी. भाव दुःखे हे निरसो, तुझ्या भजनी चित्त वसो, वृथा विषयांची नसो वासना या मनाते. सदा साधू समागम, तुझे भजन उत्तम, तेने हो हा सुगम दुर्गम जो भवपंथ. व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता, अंगी न यावी असत्यता, सत्य विजयी सर्वदा. आप्तवर्गाचे पोषण, न्याय मार्गावलंबन, युतुके ध्यावे वरदान, कृपा करुणी समर्था. असोनिया संसारात प्राशीणत नामामृत, प्रपंच आणि परमार्थ, तेने सुगम मज लागी. ऐशी प्रार्थना करिता आनंद होय समर्था, संतोष होणी तत्वता वर प्रसाद देतील. गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन, प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे. श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र, प्रीतीने जपावा अहोरात्र, तेने सर्वार्थ पाविजे. प्रसंगी मानस पूजा करिता, तेही प्रिय होय समर्था. स्वामी चरित्र वाचिता ऐकता, सकल दोष जातील. कैसी करावी स्वामी भक्ती, हे नेमी मंदमती, परी असता शुद्ध चित्ती, तेची भक्ती श्रेष्ठ पय. आम्ही आहो स्वामी भक्त, आम्ही ऋणय लोकांत, जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ, निष्फळ भक्ती तयाची. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा ऐकोत भाविक भक्त. चतुर्दशोध्याय गोडा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ.
अध्याय 15. श्री गणेशाय नमः. अंतरी स्वामी भक्ती जडता, चारी पुरुषार्थ येती हाता. पाप ताप दैन्य वार्ता, तेथे काही न उरेची. सर्व कामना पुरवण, अंती दाविती सूर भुवन. जे नर करती नामस्मरण, ते मुक्त याच देही. मंगळ वेडे ग्रामांत, राहत असता श्री समर्थ. ग्रामवासी जन समस्त, वेडा म्हणती तयांसी. शीतोष्णाची भीती नसेची ज्यांची चित्ती. सदा अरण्यात वसती, एकांत स्थळी समर्थ. परमेश्वर रूप यती, ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती. ते करिता स्वामी भक्ती, जन हसती वयांते तयांते. त्यावेळी मंगळवेढ्यांता, बसा पातेली राहत. दारिद्र्ये पिढीला बहुत, दीनस्थिती तयाची. तो एके दिनी फिरत फिरत, सहजवना माझी जात. तो देखील श्री समर्थ, दिगंबर येती राज. कंटक शय्या करोण, ती वर केले शयन. ऐसे नवल देखोण, लोटांगण घालीतसे. अष्टभावे दाटोनी, माथा ठेवी श्रीचरणी. म्हणे कृपा कटाक्षे करोनी, दासाकडे पहावे. स्वामी चरणांचा स्पर्श होता, ज्ञानी झाला तो तत्वता. कर जोडून या स्तविता, झाला बहुत प्रकारे. पाहून या प्रेमळ भक्ती, अंतरी संतोषले येती. वरदहस्त ठेविती, तत्काळ मस्तकी तयाचे. बसापाचे श्रीचरणी, मन जडले तय पासोनी. राहू लागला निशिदिनी, स्वामी सन्निधानंदे. मग बसापाची कांता, ऐकून ऐशी वार्ता. करी तसे या कांता, म्हणे घर बुडाले. बसाप्पा येता गृहासी, दुष्टोत्तरे बोले त्यासी. म्हणे सोडिले संसारासी, वेड काय लागले. परी बसाप्पाचे चित्त, स्वामी चरणी आसक्त. जनापवादान भीत, नसे चाड कोणाची. एके दिवशी अरण्यांत, बसाप्पा स्वामी सेवा करीत. तव झाली असे रात, घोरतम दाटले. चित्त जडले श्री चरणी, भीती नसे काही मनी. 2 प्रहर होता रजनी, समर्थ उठून चालले. पुढे जाता समर्थ, बसाप्पा मागे चालत. प्रवेशले घोर अरण्यांत, क्रूर श्वापदे ओरडती. परी बसाप्पाचे चित्ती, न वाटे काही भीती. स्वामी चरणी जडली वृत्ती, देह भान नसेची. तो समर्थे केले नवल, प्रगट झाले असंख्य व्याल. भूभाग व्यापिला सकळ, तेज अग्नी समान. पादस्पर्श सर्पा झाला, बसाप्पा भानावरी आला. अपरिमित देखिला, सर्प समूह चोहीकडे. वृक्षशाखा अवलोकित, तो सर्पमय दिसत. मागे पुढे पाहत, तो दिसत सर्पमय. पाहून यायशी परी, भयभीत झाला अंतरी. तो तयांसी मधुरोत्तरी, समर्थ काय बोलले. भिवू नको या समयी, जितुके पाहिजे तितुके घेई. न करी अनुमान काही, दैव तुझे उदेले. ऐसे बोलता समर्थ, बसाप्पा भय सोडून त्वरित. करी घेऊन अंगवस्त्र, टाकीत एका सर्पावरी. गुंडाळोनी सर्पा त्वरित, सत्वर उचलोनी घेत. तव सर्प झाले गुप्त, तेजही नष्ट झाले. तेथोनिया परतले, सत्वर ग्रामा माझी आले. बसाप्पा सहित बैसले, समर्थ एका देऊळी. तेथे आपुले अंगवस्त्र, बसाप्पा सोडूनही पाहत. तव त्यांत सुवर्ण दिसत, सर्पगुप्त झाला. ऐसे नवल देखुनी, चकित झाला अंतकरणी. माथा ठेवी स्वामी चरणी, प्रेमाश्रू नयनी वाहती. त्यासी बोलती यतीश्वर, घरी जावेत वा सत्वर. सुखे करावा संसार, दारा पुत्रा पोषिजे. असो तो बसाप्पा भक्त, संसार सुख उपभोगित. रात्रंदिन श्री स्वामी समर्थ, मंत्र जपे अत्यादरे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत. सदा भाविक परिसोत, पंचदशोऽध्याय गोडः. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 16. श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ, यतिरूपे श्री दत्त. भुवरी प्रगट होत, अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त, त्यांत श्रेष्ठ स्वामी सूत. ऐकता त्यांचे चरित्र, महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरांत, हरिभाऊ नामे विख्यात. आनंदे होते नांदत, निर्वाह करीत नौकरीने. कोकण प्रांती राजापूर तालुक्यांत इटिया गाव सुंदर. हरिभाऊ तेथील राहणार, जात मराठे तयांची. ते खोत त्या गावाचे होते संपन्न पूर्वीचे. त्याच गावी तयांचे माता बंधू राहती. मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित. ते करिता व्यापार त्यांत, तोटा आला तयांसी. एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकिली कानी. तेव्हा भाव धरोणी म्हणी, नवस केला स्वामी ते. जरी 8 दिवसांत मी होईन कर्जमुक्त, तरी दर्शनात्वरित अक्कलकोटी येईन. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करिता त्यांत आपणा नुकसान सत्य येईल ऐसे वाटले. त्यांनी काढले एक युक्ती, बोलावून पंडितांप्रती.
सर्व वर्तमान त्या सांगती, म्हणती काय करावे, हे नुकसान भरावयासी, द्रव्य नाही आम्हापासी, फिर्याद होता ब्रुसी, पट्टा लागेला मुचा. तेव्हा पंडित बोलले, मलाही कर्ज काही झाले, निघेल माझे दिवाळे अंत संशय असेना. तुम्ही भावया कर्जमुक्त अयासी, करावी युक्ती एक, तुमचा होनी मी मालक, लिहून देतो पेढीवरी. अफूचा भाव वाढला, व्यापारांत नफा झाला, हे सांगावया पंडिताला, मारवाडी आला आनंदे. अक्कलकोटी त्या स्वामी समर्थ, सांप्रत काळी श्वास करीत, त्यांचीच कृपा ही सत्य, कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात, समर्थांचे दर्शन घेत, पूजन करीत भक्तीने. तेव्हा समर्थे तयांसी, शिव राम मारुती ऐसी, नामे दिदली त्रिवर्गांसी, अनेक मंत्र दिदले. पंडिता राम म्हटले, गजानना शिवनाम दिदले, मारुती हरिभाऊस म्हटले, तिघ केले एक रूप. मग समर्थे त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलाविले, तिघांचे 3 श्लोक दिदले, मंत्र म्हणून ते ऐका. श्लोक: गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थे. तेव्हा तयाच्या आनंदाते पारावार नसेची. दुसरा मंत्र गजाननाला त्यावेळी श्रींनी दिदला, तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला भूसाळ. श्लोक: आकाशात पतित तोय, यथा गच्छति सागरम, सर्वदेव नमस्कारा, केशव प्रती गच्छति. संतोषले त्याचे मन, मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशून केले पावन तया ते श्लोक. इदमेव शिव इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवः. 300 रुपये तयांनी आणले होते मुंबईहुनी, त्यांचे काय करावे म्हणून विचारले समर्थांते. ऐसा प्रश्न ऐकोनी समर्थ बोलले, त्या लागुनी त्यांच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी, आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळतात यांसी, आनंद आले मुंबईसी, हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. त्यात मलिंग पादुका 14 दिवसांपर्यंत देखा, पायी वागवी भक्त सखा, दिदल्या नाही कोणाते. हरिभाऊ एके दिनी समर्था सन्निध येऊनी, दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थे त्यांप्रती घेऊन या मांडीवरती, वरद हस्त सत्वरगती मस्तकी त्याचे ठेविला. म्हणती, तू माझा सूत झालासी आता निश्चित, परिधान करी भगवे वस्त्र, संसार देई सोडूनी. मग छाटी कफनी झोळी समर्थे तयांसी दिधली, ती घेऊनी तयावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊचे करी, म्हणती जाऊनी सागर तीरी, किल्ला बांधूनी राहावे. जाऊनी आता सत्वर, लुटवी आपुला संसार, लोभ मोह अनुमात्रा, चित्ती तू आण धरावा. आज्ञा ऐकून या आयशी, आनंद झाला मानसी, सत्वर आले मुंबईसी, साधू वेश घेऊनी. असो हरिभाऊने काय केले, ब्राह्मणांशी बोलाविले, संकल्प करून ठेविले तुळसी पत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता, तारणामे त्याची कांता, ती करी बहुता कांता, घेत उर बडोनी. विनविते जोडूनी कर, अध्यापी स्वस्त करा अंतर, आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया. ऐशी तियेची उत्तरे ऐकून या स्वामी कुमरे, समाधान भूत प्रकारे करीतसे तयतीयेचे. स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र, तिये दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिदले होते, त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिल्या. कामाठीपुरांत त्या समयी मठ स्थापिला असे पाही, हरिभाऊ होऊनी गोसावी मठा माझी राहिले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा भाविक भक्त परिसोत, षोडशोध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर. प्रख्यात जे मुंबई शहर, तेथे येऊनी स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा. स्वामी नामाचे भजन, त्यांच्या चरित्राचे कीर्तन, त्याहुनी व्यवसाय अन्य स्वामी सूत नेनती. स्वामी सुताची जननी काकुबाई नामे करुणी, तिने हे व्रत ऐकुनी दुःख केले अनिवार. निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण, तिये लागी सावरून धरिले सत्वर प्रेमाने. नाना प्रकारे स्वामी सूत मातेचे समाधान करीत, मधुर शब्दे समजावीत, परमार्थ गोष्टी सांगुनी. यासी पिशाच बाधा झाली किंवा कोणी करणी केली, याची सोय पाहिली पंचाक्षरी आणोनी. त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर, जयांसी देव मामलेदार, सर्व लोक बोलती. ऐसा विचार करुनी पोटी, दर्शना आल्या उठाउठी, सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही. ऐकून या देव मामलेदार हासोनी देती.
उत्तर त्यासी पिशाच लागेल थोर माझे दूर नोहेची. ऐसे उत्तर ऐकुणी दुःखित झाली अंतकरणी. मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येतसे. असो इकडे स्वामी सुत मुंबई माझे वास्तव्य करीत. हिंदू पारसी स्वामी भक्त त्याच्या उपदेशे जाहले. मठ होता कामाठीपुर्यंत तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने. तारणामे त्यांची कांता तेही त्रास देत स्वामी सुता परितयांच्या चित्ता. दुःख खेदनसेची प्रथम मुंबई शहरांत शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलीसे. कोणी एके समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी. त्यांनी ऐकिले वर्तमान पाहुणी स्वामी सुता प्रति आनंदले नाना चित्ती. प्रेमानंदे चरण वंदिती स्तवन करीती तयांचे. स्वामी सुते तयासी लाविले स्वामी भक्तीसी. धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या. पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करोनी ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदली. समर्थे त्यांची आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून. नगारा वाजविता जोशी हसू आले समर्थांची पाहुणी. असो भक्तासी परमानंद झाला. असो अक्कलकोट नगरांत शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे. छेलीखेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रगट होत. विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्यांसवे. स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लाविले भजनास. कीर्ती ध्वज उभारिला म्हणा माझी धरुणी कामना. कोणी येताची दर्शना त्यांची समर्थ करीती आज्ञा सुताकडे जावयाची. स्वामी सुतही त्याप्रती मनातील खूण सांगती. ऐकोणी जन चकित होती वर्णिती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत. तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. स्वामी दर्शन घेतल्या विन तोण सेवी उदकांना. ऐसे दिवस झाले 3 निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन. जे करून रसे भरले पूर्ण ऐकिले आतून राणीने. सेवकांसी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या अवसरी. त्या साधू ते मंदिरी प्रार्थोनिया अनावे. पाहुन या समर्थांसी उल्हास सुताचे मानसी. धावून या वेगेसी मिठी चरणी घातली. निज सुता ते पाहुनी आनंदले समर्थ म्हणी. कर फिरविला मुखावरुणी हस्ती धरुणी उठविले. अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी. परी समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती. स्वामी सुत रात्रंदिन समर्था पुढे करीती भजन. पायी खडावा घालून प्रेमरंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात. स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालून. एकांत समय साधुनी समर्थ सांगती तया काणी. आम्ही जातो निज धामी वारसा पुढे चालवावा. स्वामी वचन ऐकोणी स्वामी सुत निशब्द होई. कल्पना नसाहे त्यासी स्वामी विन कैसे जीवन. वारंवार विनवी स्वामींसी ऐसे न करावे काही. मी न जाणले करू तू माझी आई. स्वामी धरती हृदयाशी म्हणती आम्ही तव हृदयी. वास करू निश्चयी चिंता न काही करावी. असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित. नगराबाहेर येत मार्ग धरित मुंबईचा. स्वामी वचनी दुखावला अंतरी भाऊ खिन्न झाला. परतोनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी. त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी भासूत. दुःख करी दिवस रात्र चैनसे क्षणभरी. तोची रोग लागला शेवटी आजारी पडला. ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थांते. स्वामी सुताची जननी राहतसे त्या स्थानी. तिने हे वर्तमान ऐकोणी विनवित समर्थांते. मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवेकरी. म्हणती सुता ते सत्वरी मज सन्निधानावे. परिसूत त्या सांगाती आला नाही अक्कलकोटी. विरह दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलतसे. मग सांगती समर्थ त्यासी घालूनी पेटींत. घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊनी. तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ आता जरी न ये सत्य. तरी तोफ भरुणी यथार्थ ठेविली ती उडवुकी. याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता. तरी तो न आला अक्कलकोटा. जीवित परवा न केली. आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस. केला असे कैलासवास सर्व लोक हळहळती. अक्कलकोटी त्या दिवशी दिनी समर्थ करीती विचित्र करणी. बैसले स्नान करुणी परिगंधन लाविती. भोजनाते न उठती धरणीवरी अंग टाकीती. कोणा संगे न बोलती रुदन करीती क्षणोक्षणी. इतक्या माझी सत्वर मुंबईहून आली तार. श्रुत झाला समाचार स्वामी सुतगत झाला.
मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर. तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज. निज पुत्र मरण वार्ता ऐकुनी करीती आकांता. तो दुःखद समय वर्णिता दुःख अंतरी होतसे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही. परतोनी आल्या पाही बोलल्या काय समर्थांते. सुता पुला भक्त असोण अकाली पावला का मरण. मग स्मरती जे हे चरण त्यांचे तारण होय कैसे. समर्थ बोलले तियेसी उल्लंघिले आमुच्या आज्ञेसी. संधी सापडली काळसी ओढूनी बळेची मग नेला. धन्य धन्य स्वामी कुमार उतरला बहुदधी दुस्तर. ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत भाविक भक्त परिसोत सप्तदशोध्याय गोढा. श्री भगवच्चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. मावा अधिकारी ऐसा प्रश्न सेवेकरी करिता ती समर्थांते. तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असती सांप्रत. करी एकही मजला त्यांत योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमुच्या मानसी त्या समयी मोर पाखरांसी. अधिकारी नेमुगा दिसी चिंता तुम्ही न करावी. मोर पाखरा म्हण समर्थ म्हणती वेळोवेळा. रात्रंदिन तोची चाळा मोठमोठ्याने ओरडती. आमुची पाऱ्याची विट जतन करावी नीट. वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागोनी. लपूनी ठेविले विटेसी ती दिली पाहिजे आम्हासी. याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुताचा भ्राता कोकणांतरात होता. स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या. तो केवळ अज्ञान दादा तयाचे अभिनाम. त्याचे शरीरी असमाधान क्रश होत चालला. काकूबाईने तयासी आणविले आपणापासी. एके दिवशी समर्थांसी दादा प्रती दाखविले. समर्थ बोलले बाईसी चार वेळा जेऊ घाल यासी. आरोग्य होईल बाळासी चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करिता दादासी झाली आरोग्यता. समर्थांची कृपा होता रोग कोठे राहील. केसगाव मोगलायंत तेथे नानासाहेब भक्त. त्यांनी बांधिला श्रींचा मठ द्रव्य बहुत खर्चिले. श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाया मठांत. या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे. ते म्हणती काकूबाईसी पादुका स्थापन करायासी. तुम्ही पाठवा दादासी समागमे आमुच्या. बाई म्हणे तो अज्ञान तशांत शरीरी असमाधान. त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मज लागी. समर्थे व्रत ऐकोण म्हणती द्यावे पाठवून. बाळ आहे जरी तज्ञ तरी सांभाळू तयासी. समर्थ पुनश्च बाईसी बोलले त्यांत तुमचे काय गेले आम्हासी दिसेल जे भले तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगा ती दादासी पाठविले के जे प्रति पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी. पुढे सेवेकऱ्या सांगा ती त्यासी मुंबईस पाठविती. ब्रह्मचार्यासी आज्ञा करीती यासी स्थापा गादीवरी. दादासी करुणी गोसावी मुंबईची गादी चालवावी. स्वामी सुताची यास द्यावी कफनी झोळी निशाण. ब्रह्मचारी दादासी उपदेशिती दिवसनिशी. गोसावी होऊन गादीसी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता तरी अशा गोष्टी करिता नकार म्हणेची सर्वथा न रुचे चित्ता त्याचिया. या परी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करुणी. शेवटी दादांसी मुंबईहून अक्कलकोटा पाठविले. समर्थे ऐशा समयासी आज्ञा केली भुजंगासी. घेऊनी माझ्या पादुकांसी मस्तकी ठेव दादाच्या. मोर्चेला आणुनी सत्वरी धरा म्हणती त्यावरी. आज्ञेप्रमाणे सेवेकरी करिता ती तैसेच. श्रींच्या पादुका शिरी पडता उपरती झाली त्याच्या चित्ता. हृदयी प्रगटला ज्ञान सविता अज्ञान गेले लयाते. धन्य गुरुचे महिमान पादुका स्पर्श करोण. झाले तत्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी. असो दादाची पाहुणी वृत्ती काकूबाई दचकली चित्ती. म्हणे समर्थे दादा प्रति वेड खचित लाविले. ती म्हणे जी समर्था आपण हे काय करिता. दादाची अशिरी ठेविता पादुका काय म्हणूनी. समर्थ बोलले तियेसी जे बरे वाटेल आम्हासी. तेची करू या समयासी व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन एकासी गोसावी बनवून. टाकीला आपण मारून तितुकेची पुरे झाले. ऐकोण ऐशा वचनाला समर्थांसी क्रोध आला. घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर. काकूबाईने आकांत करुणी मांडिला अनर्थ. नाना अपशब्द बोलत भाळ पिटीत स्वहस्ते. परी समर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही.
दादासी बनविले गोसावी कफनी झोळी अर्पिली. दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविती भिक्षेसी. ते पाहुणी काकूबाईसी दुःख झाले अपार. समर्थांसी हसू आले अधिकची कौतुक मांडिले. दादासी जवळ बोलाविले काय सांगितले तयासी. अनुसया तुझी माता तीच पाशी भिक्षा मागाता. अवश्य म्हणून तत्वता ज्यांनी जवळी पातला. ऐसे बाईने पाहुणी क्रोधाविष्ट अंतकरणी म्हणे तुझे हे करणी लोकापवादा कारण. ऐकोणी मातेची उक्ती दादा तीच प्रति बोलती. ऐहिक सुखे तुच्छ गमती माते आजपासोनी. पुत्राचे ऐकून वचन उदास झाले तिचे मन. असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी. स्वामी सुताच्या गादीवरी बसोनी संस्था चालविली. इति श्री स्वामी चरित्र सारमृत नाना प्राकृत कथा संमत. सदा प्रेमळ परिसोत अष्टदशोध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. एकाग्र चित्ते करिता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान. त्या ज्ञाने परमार्थ साधन पंत सुलभ होतसे. बोलणे असो हे आता वरुण पुढे स्वामी चरित्रा. अत्यादरे श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निश्चय. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे रसिय सरस्वती. जयांची सर्वत्र ख्यात्री अजरामर राहिली. कृष्णात टाकी क्षेत्रे पवित्र ती देखिली त्यांनी समस्त. नाना योगाभ्यासी बहुत महासाधू देखिले. करावे हठयोग साधन ऐसी इच्छा भूतदिन. नाना स्थाने फिरवण शोध करीती गुरुचा. जपी तपी संन्यासी असंख्य देखिले. ज्ञान तयांचे पाहिले कित्येकांचे चरण धरिले. परी गेले व्यर्थची. एके समयी अक्कलकोटी स्वामी दर्शनेच्छा धरुणी पोटी. आले रसिय सरस्वती महिमा श्रींचा ऐकोणी. सन्मुख पाहुणी तयाला आज्ञाचक्र भेदांतला. एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला तयांच्या. श्लोक ऐकता तेथेची समाधी लागली त्यांची. स्मृती न राहिले देहाची ब्रह्मरंध्री प्राणवायू. आश्चर्य करीती सकळ जण असो झाली काही वेळ. समाधी उतरवणी तत्काळ रसिय सरस्वती धावले. स्वामी पदांबुजांवरी मस्तक ठेविले झडकरी. सद्गदित झाले अंतरी हर्षपोटी न सामावे. उठोनिया करीती स्तुती धन्य धन्य हे येती मूर्ती. केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे. स्वामी कृपा आज झाली तेने माझी इच्छा पुरली. चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधला. असोन रसिय सरस्वती आळंदी क्षेत्री परतोण येती. येथेची वास्तव्य करीती सिद्धी प्रसन्न जयाला. बहुत धर्म कृत्ये केली दूर दूर कीर्ती गेली. काही दिवशी एके वेळी अक्कलकोटी पातले. घेतले समर्थांचे दर्शन उभे राहिले कर जोडून. झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुणिया. पाहुणीन रसिय सरस्वतीसी समर्थ बोलले त्या समयासी. लोकी धन्यता पावलासी वारयुषिता पाळोनी. ती एसी द्यावे सोडोनी तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी. मग सहजची सूरभुवनी अंती जासी सुखाने. ऐकोणी समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकला मनी. रसिय सरस्वती स्वामी असोनी विपरीत केवी करीतील. पर्यंतरीची खूण यती तत्काळ जाणून. पाहू लागले अधोवदन शब्द एक न बोलवे. असो तेव्हा पासोनी सिद्धी दिदली सोडोनी. येऊनी राहिले स्वस्थानी धर्मकृत्ये बहु केली. यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार. त्यासी ज्ञान साचार समर्थ कृपेने झाले. वासुदेव फडके ब्राह्मण थोर ज्याची प्रसिद्धी सर्वत्र. इंग्रजी अंमलांत अनिवार होऊनी बंड केले जाणे. समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता. ऐसे वाटले त्याचे चित्ता दर्शनाते पातला. स्वकार्य चिंतोणी अंतरी खडग दिले श्रींच्या करी. म्हणे मजवरी कृपा जरी तरी खडग हाती देतील. जाऊनी बैसला दूर श्रीनी जाणिले अंतर. त्याचे पाहुणी कर्मघोर राजद्रोह मानसी. लगबगे उठली स्वारी सत्वर आली बाहेरी. तरवडाचे झाडावरी तलवार दिली टाकोनी. कार्य आपण योजिले ते शेवटा न जाय भले. ऐसे समर्थे दर्शविले म्हणून न दिले खडगा करी. परी तो अभिमानी पुरुषा खडग घेऊनी तैसेच. आला सत्वर स्वस्थानास झेंडा उभारिला बंडाचा. त्यांत त्यासी यश न आले सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी पारिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थची. असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात. राहती अक्कलकोटांत राजा श्रीत सरदार. मायापाश तोडूनी दृढ झाले स्वामी चरणी. भजन पूजन निशिदिनी करिता ती आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी. यमदूत दिसती दृष्टीशी मृत्यू समय पातला.
पाहुण्या विपरीत परी श्रीचरण धरले झडकरी उभा राहिला काळ दुरी नवल परी जाहले दीनवदन होणी दृढ घातली मिठी चरणी तात्या करीती विनवणी मरण माझे चुकवावे ते पाहुणी श्री समर्थ कृतांतासी काय सांगत हा असे माझा भक्त आयुष्य याचे नसरले पैल तो वृषभ दिसत त्याचा आज असे अंत त्यासी न्यावे त्वरित स्पर्श याते करू नको ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले तत्काळ वृषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर जन पाहुणी आश्चर्य करीती धन्यता थोर वर्णिता ती बैला प्रती दिदली मुक्ती मरण चुकले तात्याचे ऐशा लीला असंख्य वर्णू जाता वाढेल ग्रंथ हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र येथे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त 19वा अध्याय गोढा श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाकरा जय जयाजी यतेवरा भक्तजन संतापहरा सर्वेश्वरा गुरुराया वर्णिता समर्थांचे गुण नाना दोष होती दहन सांगता ऐकता पावणा वक्ता श्रोता दोघेही असो कोणी एके दिवशी इच्छा धरुणी मानसी गृहस्थ एक दर्शनासी समर्थांच्या पातला करोनिया श्रींची स्तुती माथा ठेविला चरणांवरती तेव्हा समर्थ त्या ते वदती हास्यवदने करुणी फकीरा ते देई खाना तेने पुरतील सर्व कामना पक्वान्य करुणी नाना यथेचे भोजन देईचे गृहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वान्ने फकीर बोलाविले 5 जण जेऊ घातले तयांते फकीर तृप्त होऊन जाती उच्छिष्ट उरले पात्रावरती तेव्हा समर्थ आज्ञापिती गृहस्थाते सत्वर शेष अन्न करी ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण परी त्या गृहस्थाचे मन साशंक झाले ते धवा म्हणे याती अपवित्र त्यांचे कैसे घेऊ उच्छिष्ट याती मुते पावे न कष्ट करता स्वजना गोष्ट हे आता आला मनी ऐसा विचार तो समर्थांस कळला सत्वर म्हणती हा अभावी कणर कल्पना चित्ती याची या इतक्या माझी साहजिक कोणी भ्रमिष्ट ग्रस्त एक एवढ स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला दारिद्र्य ग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ट फिरे रात्रंदिन द्रव्य मेळवाया साधन त्या जवळी नसे परी त्यासी देखून समर्थ म्हणती हे उच्छिष्ट घे त्वरित तो निशंक मनांत पात्रावरी बैसला त्यासी बोलले समर्थ तू मुंबापुरी जाई त्वरित सफल होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल स्वामी वचनी भाव धरिला तत्काळ मुंबई साला उगाच भटको लागला द्रव्य मिळेल म्हणून प्रभात समयी एके दिवशी गृहस्थ निघाला फिरायासी येऊन एका घरापासी स्वस्त उभा राहिला तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई घाई बाहेर येऊन या पायी ग्रस्त पडला दृष्टीसी तिने बोलाविले त्याला आसनावरी बैसविला 10,000च्या दिल्या नोटा मानून सत्वर ग्रहस्थ मणी आनंदला बाई ते आशीर्वाद दिला द्रव्य लाभ होता आला शुद्धीवरी सत्वर समर्थांचे वचन सत्य गृहस्था आली प्रचित वारंवार स्तुती करीत स्तोत्र गात स्वामींचे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकोत भाविक भक्त 20वा अध्याय गोढा श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत करुणी माझे मुख निमित्त वदले श्री स्वामी राज आता कळस अध्याय 21वा कृपा करुणी वदवावा हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजनांकारणे संपवावा अवतारा आता ऐसे म्हणा माझी येता जड देह त्यागुणी तत्वता गेले स्वस्थानी यतिराज शके 1800 पूर्ण संवत्सर ते बहुधान्य मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार दिवस गेला 3 प्रहर चतुर्थ प्रहराचा अवसर चित्त करुणी एकाग्र निमग्न झाले निज रूपी षटचक्र ते भेदून ब्रह्मरंध्रा छेदून आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधून ते धवा जवळ होते सेवे करी त्यांच्या दुःख झाले अंतरी शोक करीती नाना परी तो वर्णिला न जाय अक्कलकोटींचे जन समस्त दुःखे करून आक्रंदत तो व्रतांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा असो स्वामींच्या अनंत लीला जना सन्मार्ग दाविला उद्धरिले जन मुळाला तो महिमा कोण वर्णी
कोकणांत समुद्र तीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पालशेत ग्रामा माझारी जन्म माझा झालासे तेथेची बाळपण गेले आता कोपरलीसे येणे केले उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रत वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्यांचे शंकर शेट त्यांची स्नेह झाला निकट आश्रय दाते ते माझे त्यांची स्वामी चरणी भक्ती भावार्थे पूजन करीती दिवसा उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गायले हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प प्रथमाध्यायी मंगलाचरण कार्यसिद्ध्यर्थ देवता स्तवण आधार स्वामी चरित्रास कोण हेची कथन केलेसे श्री गुरु कर्दळी वनांतुनी आले स्वामी रूपे प्रगटले भुवरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीय अध्यायी तारावया भक्तजनाला अक्कलकुटी प्रवेश केला तेथींचा महिमा वर्णिला तृतीय अध्यायी निश्चय स्वामींचा करावया छळ आले दोन संन्यासी खल तेची व्रत सकल चौथ्या माझी वर्णिले मल्हारराव राजा बडोद्यासी त्याने न्यावया स्वामींसी पाठविले कारभार्यांसी पाचव्यांत ते कथा यशवंतराव सरदार त्यांसी दाविला चमत्कार तयाचे व्रत समग्र सहाव्यांत वर्णिले विष्णुबुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणांवरी भक्ती जल्ली कोणे प्रकारी ते सातव्यांत सांगितले शंकर नामे एक गृहस्थ होता ब्रह्मसंबंधे ग्रस्त त्यासी केले दुःख मुक्त आठव्यांत ते कथा खर्चोनिया द्रव्य बहुत त्यांनी बांधिला सुंदर मठ ते वर्णन समस्त नवव्यांत केलेसे चिदंबर दीक्षितांचे व्रत वर्णिले दशमाध्यायांत ते ऐकता पुनीत श्रोते होती सत्याची 11वा आणि 12वा तैसाची अध्याय 13वा बाळापाचा इतिहास बरवा त्या माझी निरूपिला भक्ती मार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो 14वा अध्याय पूर्ण सत्तारक भाविका बसा पातेली सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत 15व्यांत वर्णिली हरिभाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त 16-17 यांत निश्चित व्रत त्यांचे वर्णिले स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन छंदू जो दादा बुवा प्रसिद्धू 18व्यांत व्रत त्यांचे वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्याचे व्रत वर्णिले 19व्यांत सारांश रूपी सत्यपे एक ग्रहस्थ निर्धन त्यासी आले भाग्यपूर्ण त्याची केले वर्णन 20व्यांत निर्धारे स्वामी समाधिस्थ झाले 21व्यांत वर्णिले ग्रंथ प्रयोजन कविव्रत निवेदले पूर्ण केले स्वामी चरित्र शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता वंदोणी त्या उभयता ग्रंथ समाप्त केलासे स्वामींनी दिला हा वर जो भावे वाचिले हे चरित्र त्यासी आयुरारोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय त्याची वाढो विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती भवसागर तरुणांती मोक्ष पद मिळवत्या अंगी सर्वदा विनय वसो व्रथाभिमान तोणसो सर्व विद्यासार गवसो भक्त श्रेष्ठा लागुणी ज्या कारणे हा ग्रंथ रचिला जी ही प्रसिद्धी साणीला त्यांची रक्षावे दयाळा कृपा घना समर्था स्वामी चरित्र सुंदर उद्यान या त्यांतील कुसुमे वेचून सुंदर माळा करून आला घेऊन विष्णू कवी आपुल्या कंठी तत्काळ घालुनी चरणी ठेविला भाल सुदोदित याचा प्रतिपाल करावा बाळा पुले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त 21वा अध्याय गोडहा श्री स्वामी चरणार्पणमस्तु शुभम भवतु श्री इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्णम।